नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे शनिवार आणि शनिवारी आहे षटतिला एकादशी, म्हणजेच की नवीन वर्ष चालू झालं आहे. त्यातली ही दुसरी एकादशी आहे. तर ज्यांना पहिली जी एकादशी आली आहे त्यावेळेस काही सेवा उपाय करणं शक्य झालं नसेल तर त्या महिलांनी काय करायचं आहे की मग सकाळीचा एक दिवा लावायचा आहे. तर तो दिवा कुठे लावायचा आहे आणि आपल्या घरामध्ये जर माता लक्ष्मीची कृपा राहत नसेल किंवा सतत काय ना काय दारिद्र्य येत असेल किंवा घरामध्ये पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील, जी पण काही इच्छा असेल त्यासाठी मग आपल्याला ही सेवा करायची आहे. आता ज्या महिलांचा उपवास असेल त्या महिलांनी पण ही सेवा करू शकतात किंवा ज्या महिलांना उपवास नाही त्या महिला पण ही सेवा करू शकतात. तर हा जो दिवा लावायचा आहे तर तो दिवा सकाळीच लावायचा आहे आणि कुठे लावायचा आहे त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता ज्यावेळेस नवीन वर्ष चालू झाले त्यावेळेस आपण पहिली जी एकादशी आली तर त्यावेळेस आपण काही सेवा उपाय केलं. तर मग ज्या महिलांना शक्य झालं नसेल तर मग ही जी षटतिला एकादशी आहे तर ह्या एकादशीला सगळ्यात जास्त महत्त्व दिले जाते. तर का महत्त्व दिले जाते? कारण की या मध्ये भक्तगण शास्त्रामध्ये सांगितलं आहे की तिळाचा 6 प्रकारे वापर करून भगवान विष्णूंची आजच्या दिवशी पूजा केली जाते. म्हणजेच की 6 तीळ असा अर्थ ह्या एकादशीचा होतो. आता या एकादशीला षटतिला एकादशी असे मग नाव दिले गेले आहे. तर ह्या एकादशीला व्रत केले तर आपल्या घरामधील ज्या पण काय संकटे आहेत, अडचणी आहेत त्या दूर होण्यास मदत होते. तर तिळाची म्हणजे पांढऱ्या तिळाचा विशेष महत्त्व ह्या एकादशीला आहे. म्हणजेच की काय करायचं आहे, तीळ टाकून स्नान करायचं आहे किंवा तिळाने तर्पण करायचं आहे, तिळदान करायचं आहे किंवा तिळाचा वापर करून आपण घरामध्ये जे पण काय स्वयंपाक बनवतो आहे त्यामध्ये पांढऱ्या तिळाचा वापर करायचा आहे किंवा मग तिळाचे हवन करायचं आहे किंवा तीळ मिसळलेले पाणी मग आपल्या घरामध्ये प्यायचं आहे. आणि भगवान विष्णूंना पण प्रसन्न करण्यासाठी हा उपवास करायचा आहे आणि मग भगवान विष्णूंना पण पांढरे तीळ अर्पण करायचं आहे आणि आजच्या दिवशी आवर्जून तिळाचे दान करायचं आहे. ही जी एकादशी आहे तर ही एकादशीचा उपवास वगैरे केल्यामुळे, सेवा केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख प्राप्त होते. तर मग सकाळी लवकर उठल्यानंतर काय करायचं आहे, अगोदर घराबाहेर पाणी शिंपडायचं आहे. आता पाणी शिंपडत असताना थोडीशी त्यामध्ये हळद आणि थोडेसे पांढरे तीळ टाकायचं आहे आणि मग पाणी शिंपडायचं आहे. म्हणजेच काय होतं की घराबाहेर जी नकारात्मकता असते ती निघून जाण्यास मदत होते. आणि त्यानंतर उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे. हळदीचं लेपन केल्यानंतर मग जे उंबरटा आहे त्यावरती मग कुंकवाने शुभलाभ काढायचा आहे. आणि मग दरवाजावरती जरी तुमच्याकडे शुभलाभचं स्टिकर म्हणा किंवा स्वस्तिकचं स्टिकर असेल तरी पण आजच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, कुंकवाने स्वस्तिक आणि शुभलाभ काढायचा आहे आणि मग त्यावरती पांढरे तीळ टाकायचं आहे, म्हणजेच की अर्पण करायचं आहे. आणि नंतर काय करायचं आहे की ज्यावेळेस आपण घरामध्ये नेहमी वातावरण चांगले राहावे, शुभ राहावे म्हणून आपण घरामध्ये दरवाजावरती स्टिकर वगैरे लावतो शुभ लाभ आणि स्वस्तिकचे. त्याचप्रमाणे मग काय करायचं आहे, किचनमध्ये पण आपल्याला म्हणजे आपण जिथे गॅस वगैरे ठेवतो तिथे पण आपल्याला कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यावरती पण पांढरे तीळ अर्पण करायचं आहे. आणि तिथे एक आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे. मध्ये जो आपण दिवा प्रज्वलित करणार आहोत तो तिळाचा किंवा मोहरीच्या तेलाचा लावायचा आहे आणि तिथे त्या दिव्यामध्ये आपल्याला थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहेत. आणि नंतर मग काय करायचं आहे, घराच्या बाहेर ज्यावेळेस तुळशी वृंदावन असेल तिथे पण आपल्याला तुळशी वृंदावनाच्या तिथे साफसफाई करून पाणी शिंपडून मग तुळशी मातेपुढं रांगोळी काढायची आहे. आणि नंतर भगवान विष्णूंची पूजा करायची आहे. देवघरामध्ये तुमच्याकडे भगवान विष्णूंचा फोटो किंवा मूर्ती नसेल तर तुम्ही मग बाळकृष्णांना पण अभिषेक घालायचा आहे. अभिषेक करून झाल्यानंतर बाळकृष्णांना पण पूजा वगैरे करून झाल्यानंतर फूल वगैरे अर्पण करायचं आहे, धूपदीप लावायचा आहे. जरी बाळकृष्णांची मूर्ती नसेल तुमच्याकडे तरी पण तुम्ही श्री स्वामी समर्थ या मूर्तीला पण अभिषेक करू शकता. आणि अभिषेक केल्यानंतर तीळ अर्पण करायचं आहे, पांढरे तीळ. आणि तुमची जी पण काही इच्छा आहे त्याबद्दल मग भगवान विष्णूंना सांगायचं आहे. आता घरामध्ये तुमच्या विवाह होत नाही किंवा मग सतत पैशाच्या अडचणी निर्माण होत आहे किंवा माता लक्ष्मी घरामध्ये टिकून राहत नाही, संतान प्राप्ती होत नाही, जी पण काही इच्छा असेल ती इच्छा मग भगवान विष्णूंना सांगायचं आहे. आणि त्यानंतर मग तिथेच थोडा वेळ बसून मग भगवान विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे किंवा मग ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा पण मंत्र म्हणायचा आहे किंवा तुम्ही मग विष्णू सहस्त्रनाम म्हणू शकता किंवा ओम लक्ष्मी नारायणाय नमः हा पण तुम्ही मंत्र
21 वेळा किंवा मग 108 वेळा तुम्ही म्हणू शकता. जर तुम्हाला म्हणणं शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवर लावलात तरी चालेल. आणि त्यानंतर आपल्याला हा जो दिवा लावायचा आहे तर हा दिवा मग तुळशी मातेपुढे लावायचा आहे. तर त्यासाठी मग आपल्याला थोडंसं कणिक मळायचं आहे आणि मग कणकेचा आपल्याला दिवा बनवायचा आहे. कणकेचा दिवा किंवा मग कणकेचा दिवा बनवणं शक्य झालं नाही तर मग तुम्ही पंती घेऊ शकता. कणकेचा दिवा बनवला तर मग त्या कणकेच्या दिव्यामध्ये लवकर प्रभाव पडतो आणि आपण काही सेवा करतो, उपाय करतो तो लवकर फलदायी ठरतो. त्यामुळे मग कणकेचाच दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. तर हा दिवा आपल्याला सकाळीच लावायचा आहे. तुम्हाला सकाळी लावणं शक्य झालं नसेल तर मग तुम्ही सायंकाळी लावलात तरी चालेल. आणि त्यामध्ये काय करायचं आहे, मीठ न टाकता थोडीशी हळद टाकायची आहे आणि मग तो दिवा लावायचा आहे. आणि मग दिवा लावण्याच्या अगोदर काय करायचं आहे, आता हा दिवा आपल्याला तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा पण तुम्ही लावू शकता. शक्य होत असेल तर तुपाचाच दिवा लावायचा आहे. ज्यावेळेस आपण दिवा प्रज्वलित करणार आहोत त्या अगोदर काय करायचं आहे, एक छोटीशी प्लेट घ्यायची आहे आणि त्यामध्ये मग कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे. आणि मग स्वास्तिक काढल्यानंतर त्या दिव्यामध्ये काय करायचं आहे, दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहेत आणि मग पिवळी मोहरी टाकायची आहे 11. आणि त्यानंतर थोडेसे अखंड तांदूळ घ्यायचे आहेत आणि मग दिव्याची पूजा करायची आहे. दिव्यामध्ये दालचिनी पण टाकायची आहे आणि दिव्याची पूजा करून घ्यायची आहे. धूपदीप लावायचा आहे आणि मग सेवा करायची आहे. सेवा करत असताना मग आपल्याला उपाय करणं तेवढेच महत्त्वाचे आहे. त्यानंतर तुळशी मातेपुढं मग आपल्याला प्रदक्षिणा घालायच्या आहेत. आता तुम्हाला जर आता बऱ्याच भागांमध्ये काय होतं की तुळशी वृंदावन अशा ठिकाणी असतं की तिथे प्रदक्षिणा घालता येत नाही. ज्यांना शक्य होत असेल त्यांनी मग प्रदक्षिणा घालायच्या आहेत. 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. 11 प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा मंत्र म्हणत मग प्रदक्षिणा घालायच्या आहेत. प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर तुळशी मातेपुढं बसायचं आहे आणि तुमची जी पण काही इच्छा आहे त्याबद्दल तुळशी मातेला प्रार्थना करायची आहे. घरामध्ये मुलांचं आजारपण असेल, इडापिडा असेल किंवा मग घरात सतत काय ना काय अडचणी येत असतील किंवा घरात पैसा टिकून राहत नाही, त्याबद्दल तुळशी मातेला प्रार्थना करायची आहे. आणि मग तिथे मग तुम्ही विष्णू सहस्त्रनाम पण म्हणू शकता किंवा मग मोबाईलवर लावलात तरी चालेल. त्यापेक्षा तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणलात तरी चालेल. आणि तिथे बसल्यानंतर तर हा जो दिवा आहे तर हा दिवा किती वेळ प्रज्वलित राहिला पाहिजे, म्हणजेच की तुम्ही त्या दिव्यामध्ये तो दिवा 2 किंवा 3 तास राहील एवढं त्या दिव्यामध्ये तेल तुम्ही टाकू शकता. जर तुम्ही हा दिवा सकाळी लावलात तरी पण 2 तास जरी राहिला पाहिजे एवढं त्या दिव्यामध्ये तेल टाकायचं आहे. आणि संध्याकाळी पण ज्यावेळेस दिवा प्रज्वलित कराल त्यावेळेस पण 2 तास तरी राहायला पाहिजे एवढं त्यामध्ये मग तेल टाकायचं आहे. आणि मग दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे, त्यामध्ये जे आपण मोहरी आणि पांढरे तीळ टाकले आहेत तर त्यातले मग पांढरे तीळ आणि मोहरी मग जिथे स्वच्छ पाणी असेल तर त्या वाहत्या पाण्यामध्ये तो दिवा सोडायचा आहे. किंवा मग नसेल तुमच्या जवळपास स्वच्छ पाणी तर मग काय करायचं आहे, एखाद्या झाडाखाली मग तो दिवा जिथे कोणाचा पाय पडणार नाही अशा ठिकाणी तो दिवा मग ठेवायचा आहे. तर हा जो उपाय आहे तर हा उपाय कोण करू शकतं, तर हा उपाय घरातील महिला करू शकतात. महिलांना मासिक धर्म असेल तर हा उपाय करता येणार नाही. तर मग आजच्या व्हिडिओतून एवढीच माहिती सांगायची होती. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.